मंडळी, आपल्या आयुष्यात आनंद, सुख आणि मंगलमय वातावरण आणणारा देव म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका बाप्पा, गणपती बाप्पा. दरवर्षी ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहतो, तो क्षण म्हणजे गणेश चतुर्थीचा आगमन सोहळा. घराघरात भक्तिभावाने बाप्पांचं आगमन होतं. वातावरण गजर होतो. गणपती बाप्पा मोरया आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद, डोळ्यात समाधान आणि हृदयात भक्ती दाटून येते. त्यामुळे यावर्षी आपण गणपती बाप्पाची मूर्ती कशी आणायची आहे, मातीची आणायची की शाडूची आणायची किंवा किती फुटाची घरगुती मूर्ती आणायची आहे आणि गणेश चतुर्थी कधी आहे, हे सर्व या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा. तर यंदा गणेश चतुर्थी 27 ऑगस्ट 2025 म्हणजेच बुधवारी या दिवशी गणेश चतुर्थी साजरी होणार आहे. या दिवशी आपण घरोघरी गणरायांचं आगमन करतो आणि भक्तिभावाने त्यांची पूजा अर्चा करतो. तर गणपतीची मूर्ती किती फुटाची असावी? घरगुती गणपतीसाठी मूर्ती नेहमी लहान व साधी असावी. साधारणतः 1 फूट ते 3 फूट इतक्या उंचीची मूर्ती घरी बसविणे उत्तम मानले जाते, कारण लहान मूर्ती विसर्जनात सोपी, पवित्र आणि पर्यावरण पूरक असते. तर हे झालं मूर्ती किती फुटाची असावी. आता हे पाहूयात, मूर्ती मातीची घ्यावी किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसची. तर मित्रांनो, मातीची मूर्ती शाडू किंवा चिकन मातीची घेणे अधिक श्रेयस्कर आहे. ही मूर्ती सहजपणे पाण्यात विरघळते, पर्यावरणाला हानी पोहोचत नाही. पारंपरिक दृष्ट्या देवी पार्वतीनेही मातीपासूनच गणेशाची निर्मिती केली होती असे शास्त्र सांगते. तर प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती घेणे टाळावे. ही मूर्ती पाण्यात विरघळत नाही, पाण्याचे प्रदूषण वाढते, तसेच पाण्यातील मासे किंवा इतर जे जिवंत प्राणी आहेत त्यांना हानी पोहोचते. म्हणून आपण सर्वांनी मातीचीच मूर्ती घ्यावी ही विनंती. म्हणून घरगुती गणपतीसाठी नेहमीच मातीची मूर्ती घ्यायची असते. तर ही झाली सर्व प्राथमिक माहिती. आता हे पाहूया की गणेश चतुर्थीच्या दिवशी पूजाविधी आणि गणेशाची स्थापना कशी करायची ते. तर शुभ मुहूर्तात गणेशाची मूर्ती घरात आणायची. घरात उत्तर, पूर्व, ईशान्य कोपऱ्यात किंवा हॉलमध्ये पाटावर मूर्ती ठेवायची. पाटावर लाल कपडा अंथरून त्यावर तांदूळ ठेवावेत आणि त्यावर मूर्ती प्रतिष्ठापित करावी आणि प्रार्थना करायची. पवित्र पाण्याने शुद्धी करून हात जोडून संकल्प करावा, हे गणराया, आम्ही भक्तिभावाने तुझी पूजा करत आहोत. तू आमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी आण. तर पूजेसाठी काय साहित्य लागणार आहेत हे पाहूयात. पाण्याने भरलेला कलश, नारळ, दुर्वा, लाल फुलं, हार, लाडू किंवा मोदक, धूप, अगरबत्ती, दिवा, पंचामृत. तर पूजेची पद्धत काय आहे हे पाहूया. सुरुवातीला आवाहन करायचे गणपती बाप्पाला. ओम गण गणपतये नमः असा मंत्र म्हणत बाप्पांचे ध्यान करायचे. स्नान व अर्घ्य, गणपतीला पाणी, पंचामृत अर्पण करायचे. वस्त्र व अलंकार, लाल पिवळा वस्त्र, हार व फुलं अर्पण करायची. दुर्वा अर्पण करायचे. गणपतीला दुर्वा खूप प्रिय आहेत, त्याच्यामुळे 21 दुर्वांचा जुडगा अर्पण करायचाय. नैवेद्य द्यायचाय गणपती बाप्पाला. मोदक, लाडू, फळं अर्पण करायची आणि नंतर आरती करायची. सुख करता, दुःख हरता आणि जय देव जय देव अशा सगळ्या गणपतीच्या आरत्या भावपूर्ण करायच्या आणि गणपतीची व्रतकथा ऐकायची. गणेश चतुर्थीची व्रतकथा वाचायची किंवा ऐकायची. यामुळे पूजेला अधिक पुण्य मिळते. मंडळी, बाप्पांचं आगमन आपण जितक्या भक्तिभावाने करतो, तितक्याच प्रेमाने आणि संवेदनशीलतेने त्यांचं विसर्जन करायला हवं. आपल्या लाडक्या बाप्पाला आपण मातीच्या मूर्तीतून घरात आणून, कारण हीच खरी परंपरा, हीच खरी भक्ती आणि हाच पर्यावरणासाठी सन्मान आहे. चला, यंदाचा गणेशोत्सव करूया भक्तिपूर्ण आणि पर्यावरण पूर्ण. तर
तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच भक्तिमय व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.